बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिटी बसवरती दगडफेक करून येथील काही तरुणांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला होता. त्या आरोपींना आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि त्यांनी ज्या ठिकाणी सदरचं कृत्य केलं होतं ते ठिकाण दाखवण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेले जे वीट होती त्याचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. या 3 जे आरोपी आहेत त्यांची नाव आहेत अभिषेक मंगेश घोडके, वय 26 वर्ष, राहणार राजारामपुरी. आसिफ अमानुल्ला नायकवाडी, वय 30 वर्ष, राहणार इंगळी तालुका हातकणंगले. आणि ओंकार जगन्नाथ चौगुले, वय 22 वर्ष, राहणार पाथरूड गल्ली सायबर चौक कोल्हापूर. तसेच यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. या आरोपींना आम्ही अटक करीत आहोत आणि या गुन्ह्याचा आणखीन काही यामध्ये आरोपी आहेत त्या निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत. त्यांचा आपसामध्ये वाद चाललेला होता आणि त्या वादाचं पर्यवसन त्यांनी तिथलेच दगड उचलून बसवरती दगड मारलेला होता. आम्ही तपासकामी त्यांना इथे घेऊन आलेलो आहे. अशी जर का कुठे घटना घडली तर लोकांनी तक्रार देण्यासाठी समोर आलं पाहिजे. आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करून योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.